जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास 8वा आत्माराम निरूपण नाम श्रीराम समर्थ. नमो गणपती मंगलमूर्ती जयाचेनी मती स्फूर्ती लोक भजती स्तवन करीती आत्मयाचे. श्रीराम समर्थ. बघा, जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 16वा कुठला दिलाय समर्थांनी? तत्वान्वयाचा. आपण बघितलं गेला समास महद्भूत निरूपण नाम. अग्नी बघितला, वायू बघितला, प्रत्येकाचं कार्य बघितलं, पंचमहाभूतांचं कार्य बघितलं. आता समर्थ म्हटले या पंचभूताला चालवणारा कोण आहे, त्याला या पंचभूतांना सांभाळणारा कोण आहे, आणि ही महाभूत ज्याच्यामुळं आहेत तो कोण आहे याची ओळख आपल्याला या समासामध्ये घ्यायची. म्हणून समर्थांनी आपल्यासाठी समास 8वा आणलाय, आत्माराम निरूपण नाम. आता नमो गणपती मंगलमूर्ती, सर्व कार्याचा आरंभ कुणामुळे आहे हो? श्री गणेशा. आपण म्हणतो प्रत्येक कार्याची सुरुवात श्री गणेशाचं नाव घेऊनच केली जाते. का हो? कारण कार्य सिद्धीस नेणारा तोच आहे ना. श्री गणेश म्हणजे कोण? समर्थांनी इथं सांगितलंय की जयाचेने मती स्फूर्ती. अहो, ज्याच्या योगाने बुद्धीला प्रेरणा होते असा तो मंगलमूर्ती. आणि ज्याच्या आश्रयाने लोक काय करतात हो? अंतरात्म्याचं भजन स्तवन करतात. अशा मंगलमूर्ती श्री गणेशाला नमस्कार असो. एक माहितीसाठी माहीत आपल्याला पाहिजे, श्री गणेशाची जी आरती आहे ती कुणी लिहिली हो? समर्थांनी लिहिली. समर्थ रामदास स्वामी यांनी श्री गणेशाची आरती लिहिली. किती सुंदर लिहिले व त्याच्यामध्ये किती सुंदर वर्णन केलेलं आहे. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाचे. म्हणजे एवढी सुंदर, म्हणजे त्या आरतीमध्येच आपण सगळं मागून घेतोय हो. श्री गणेशाला त्या आरतीमध्येच आपण काय करतोय? सगळं मागून घेतोय. अशी सुंदर आरती प्रत्येकजण म्हणतो ना हो. श्री गणेशाची आरती प्रत्येकजण म्हणतो का नाही? आणि ही आरती समर्थ रामदास स्वामींनी लिहिली आहे. म्हणजे ज्याचं वर्णन, म्हणजे कोण करू शकतो श्री गणेशाचं वर्णन शब्दांमध्ये? कारण ज्याला त्याची ओळख आहे तोच करू शकतो ना. ज्याचे सहवास आहे ज्याचा, तोच हे कार्य करू शकतो. म्हणून समर्थांनीच आपल्याला हा मार्ग दाखवून दिलाय हो. श्री गणेशाचं स्तवन अखंड, म्हणजे श्री गणेशाची आरतीच समर्थ रामदास स्वामींनी लिहिली. लक्षात ठेवा, घोर हा नको फार कष्टलो. श्री गणपतीचे श्लोक किती सुंदर आहे तो. घोर हा नको फार कष्टलो निजहिता समी व्यर्थ गुंतलो वारी शीघ्र संसार यातना हे दयानिधे श्री गजानना. म्हणजे आपल्या संसारात जे काही दुःख आहे, दारिद्र्य आहे, जे काही अपयश आहे, म्हणजे बुद्धी नसणाऱ्या व्यक्तीला ही बुद्धी देण्याचं कार्य कोण करतंय? अखंड श्री गणेश करतायत. लक्षात ठेवा, हे श्री गणेश म्हणजेच कोण आहे हो? अंतरीचा. समर्थांनी इथं सांगितलंय मंगलमूर्ती गणेश, जो बुद्धी काय आहे देणारा असून ज्याचे गुणानुवाद सारे लोक गात आहेत, त्या अंतरात्म्याला नमन असो. म्हणजे श्री गणेश म्हणजेच कोण आहे हो? अंतरात्माच ना. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं आहे? प्रत्येक कार्याची सुरुवात करण्यासाठी अगोदर अंतरेचा अंतरात्मा हजर पाहिजे ना. समर्थ म्हटले अंतरेचा अंतरात्मा निघून गेला की दुसरी माणसं लागतात ना कार्य करायला. म्हणून समर्थ म्हटले प्रत्येक कार्य, शुभ कार्य जर करायचं असेल तर श्री गणेशाचे आपण काय करतो? अगोदर पूजन करतो. म्हणून समर्थ म्हटले श्री गणेशच असा आहे की जो आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढणार आहे. प्रत्येक संकटातून बाहेर काढणार आहे. म्हणजे प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याची बुद्धीही तोच देतो. समर्थ म्हटले चांगली बुद्धी देणारा तो आहे, आणि त्याचं कार्यच आहे हो सद्बुद्धी देणं. म्हणून अखंड त्याला सद्बुद्धी मागायची. समर्थ म्हटले
आरती तर एवढी सुंदर आहे की आपलं प्रत्येक कार्यच होऊन जातं हो. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं आहे, श्री गणेशाशिवाय कुठलंच कार्य होत नाही हो. म्हणून श्री गणेश म्हणजेच कोण हो, अंतरात्म्यालाच म्हटलं हो. कारण तो जर देहामध्ये नसेल, सुरुवातीला कोण पाहिजे देहामध्ये, तो पाहिजे, तरच काय होणार आहे, प्रत्येक कार्य होणार आहे. अन्यथा त्या देहाला कोणतरी न्यायला 4 लोक लागतात. समर्थ म्हटले अंतरीचा अंतरात्मा नसेल तर ही पंचमहाभूतेही येत नाहीत शरीरामध्ये आणि 3 त्रिगुणही येत नाहीत. लक्षात ठेवा. म्हणजे ह्या देहाला चालवणारा अखंड कोण आहे, तर तो अंतरीचा अंतरात्मा, आणि तोच सर्व कार्य करू शकतो. समर्थ म्हटले प्रथम येण्याचंही कार्य तोच करतो, प्रथम जाण्याचंही कार्य तोच करतो. म्हणजे देहामध्ये तोच आधी येतो आणि देहातून निघून तोच जातो. नंतर ही सगळी पंचमहाभूते 3 त्रिगुण निघून जातात. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले हळूहळू हळू निघून जातात. म्हणजे प्रत्येक कार्याची सुरुवात करणाऱ्या श्री गणेशाला माझं नमन, असा सद्गुरू स्वतः म्हणता येतो. कारण आपल्या प्रत्येक कार्याची सुरुवात श्री गणेशाला वंदन करून असते. लक्षात ठेवा आणि केलीच पाहिजे. प्रत्येक कार्याला जाताना त्याला म्हटलं पाहिजे हो, कुठल्याही कार्यामध्ये माझ्या अडथळा येऊन देऊ नको, सांगून जाता आलं पाहिजे. माझं प्रत्येक कार्य, मग ते कुठलंही कार्य असू द्या, ते कार्य सिद्धीस नेणारा तूच आहे, असं आपल्याला निवेदन ठेवता आलं पाहिजे. अहो सर्व एकच आहे ना. समर्थ म्हटले परमेश्वर एकच आहे, आपण फक्त त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत, पण कार्य करणारा तोच आहे ना, एकच आहे. आणि त्याची ओळख आपल्याला घ्यायची. तो कोण आहे हो, अंतरीचा अंतरात्मा. हे बाकी आपण जे बघतोय ते सगुण रूप आहेत. ती सगुण रूपं आहेत कशासाठी हो, आपली भक्ती वाढावी, आपल्याला कोणाचा तरी आधार वाटावा, म्हणून ही सगुण मूर्तीत परमेश्वर आलेले आहेत. लक्षात ठेवा. म्हणून अखंड काय करता आलं पाहिजे हो, त्या श्री गणेशाला वंदन करूनच प्रत्येक कार्याची सुरुवात करता आली पाहिजे. बघा, श्री गणेशाची मालिका पाहिली असेल आपण, किंवा त्यामध्ये बघा एक मुलगी असते आणि तिला सावत्राई असते, आणि त्या मुलीला ती आई एवढं काम सांगायची, नदीवरती खूप मोठं गाठोडं द्यायची कपडे धुवायचं. त्या आईला काय वाटायचं की हिला एवढं काम सांगितलं तर ही काय होईल, थकून एक दिवस मरून जाईल. एवढ्यापर्यंत तिची काय होती हो, आईची धारणा, सावत्राईची धारणा काय, ती मुली की मरण पावावी. मग समर्थ म्हटले अरे धारणा तरी उत्तमाची ठेवावी ना. मग ती मुलगी काय करायची हो, बाप्पाला हात जोडायची, बाप्पा हे कार्य मी करत नाही आहे, एवढे कपडे मी धुवू शकत नाही, परंतु धुवणं तू आहेस सगळीकडं, मला काही माहीत नाही. ते बाळ होतं 6 वर्षाची मुलगी, अखंड नदीवर जायची, तिची 2 मिनिटातच कपडे सगळे धुवून व्हायचे हो. कशी होत होती, कारण सामर्थ्य देणारा कोण होता, श्री गणेश. तिच्याबरोबरच सगळी कामं करायचं, सगळी कामं करू लागायचा देव. ती आईला वाटायचं की ही मुलीला कोण मदत करतं एवढ्या कामाची. तिनं काय केलं हो, इतकं जेवण द्यायचे नाही, तिला पाणी द्यायचे नाही, एवढा त्रास द्यायची, परंतु त्या मुलीनं कधीही तक्रार केली नाही. लक्षात ठेवा. गणेशांना वाटलं की तिला काहीतरी त्या बाईला शिक्षा करावी, त्या आईला. ते म्हटले की त्या मुलीला म्हटले मी तिला आता तुझ्या आईला शिक्षा करणार आहे. त्यावेळेस ती मुलगी म्हटली क्षमा असावी देवा, माझी आई खूप चांगली आहे, तिला कुठं काही करू नका, कारण का हो तिच्यामुळंच मी काय आहे अजून जिवंत आहे. बघा, म्हणजे त्या लहान मुलीचं काय होतं, तिच्या सावत्राईवर खूप प्रेम होतं, म्हणून तिला कुठल्याच कामाचं म्हणजे काहीच वाटत नव्हतं, परंतु तिला प्रत्येक कामात मदत कोण करत होतं, तर श्री गणेशा करत होते. लक्षात ठेवा. आणि श्री गणेशाला सुद्धा तिनं काय केलं, सांगितलं की माझ्या आईला पण काय कर, सुरक्षित ठेव. म्हणजे केवढं मोठं काय होतं, शिकवण किती उत्तमाची त्या बाळाला लहान.
मग लक्षात ठेवा, आपल्या प्रत्येक कार्यात सोबतीला कोण आहे हो? श्री गणेश आहे. म्हणून समर्थ म्हटले अखंड प्रत्येक आपण सुरुवातच काय करतो? श्री गणेशाच्या पूजनानेच आपण काय करतो? प्रत्येक कार्याला सुरुवात करतो. म्हणून प्रत्येक जेवढं काही चांगलं कार्य असेल त्या प्रत्येक कार्याच्या ठिकाणी आपल्याला श्री गणेशाला वंदन करून मगच प्रत्येक कार्याला सुरुवात करायची. कारण का हो, किती सुंदर समर्थांनी लिहिले. परत आपण एक श्लोक म्हणतो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. म्हणजे काय? प्रत्येक कार्यात जी काही विघ्न आहेत ती विघ्न घालवणाराही तूच आहेस, असं काय मानलं जातं हो? श्री गणेशाला वंदन करतानाच काय म्हणतात हो? की आमचं कार्य निर्विघ्न पार पाड. म्हणजे प्रत्येक कार्य निर्विघ्न पार पाडण्याचं कार्य कोण करतंय? तर श्री गणेश करतोय. नमो वैखरी वागेश्वरी अभ्यंतरी प्रकाश करी नाना भरोवरी विवरी नाना विद्या. काय सांगितलंय हो? नमो वैखरी वागेश्वरी. आता दुसरी कोण आहे? शारदा सांगितलं समर्थांनी. काय हो? अंतकरणात बुद्धी प्रकाश देणारी व अनेक विद्यांचे परिपूर्णतेने काय हो? विवरण करणारी अशी ती कोण आहे? वाग्देवता. म्हणजे शारदा सरस्वती. तिला काय असो नमस्कार असो. कारण समर्थांनी श्री गणेशाला वंदन केलं समर्थांनी. पण समर्थ म्हटले आपली ही वैखरी सगळं काय करते ना हो? मग त्या वैखरीला अखंड सामर्थ्य मागितले हो. कुणाला? सरस्वतीला अखंड सामर्थ्य मागितले. की म्हणजे समर्थ काय म्हणताय तिथं? नमो वैखरी वागेश्वरी अभ्यंतरी प्रकाश करी नाना भरोवरी विवरी नाना विद्या. आपल्याला ज्या काही सगळ्या विद्या मिळत आहेत हे आध्यात्मिक विवरणच आहे हे. म्हणजे आध्यात्मिक श्रवण, निरूपण, विवरण हे समर्थ म्हटले आपल्याला कुणामुळं कळते हो? तर त्या असलेल्या सरस्वती मातेमुळे आपल्याला, हे शारदेमुळे हे आपल्याला काय मिळतंय? हे सगळं मिळतंय हो. हे ज्ञान आत्मसात करण्याची बुद्धी आपल्याला कुणामुळे आहे हो? शारदा मातामुळे आहे, सरस्वतीमुळे आहे. म्हणून समर्थ म्हटले अशा या शारदा माते सरस्वतीस माझं काय असो? वंदन असो. कारण आपल्याला माहीत आहे शारदा वैखरी फार महत्त्वाची आहे. कारण आपण काय मागतोय देवापाशी हे सुद्धा कळलं पाहिजे. ज्या वेळेस समर्थ म्हटले, ज्या वेळेस कुंभकर्णाने काय केलं ते हो? खूप तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं. त्यावेळेस ब्रह्मदेवांना काय पडला हो? प्रश्न पडला की आता काय हो, हा व्यक्तीनं जर काय मागितलं दुसरं तर त्याला द्यावंच लागणार. त्यावेळेस ते काय म्हटले सरस्वतीला की तू काय कर, त्याच्या जिवेवरती जाऊन बस. कुणाच्या? कुंभकर्णाच्या. आणि त्याला जे बोलायचं आहे त्याच्या उलट माग. मग त्याला मागायला काय लावलं होतं हो? की अखंड मी काय राहू द्या, जागा राहू द्या आणि मला फक्त एक रात्र झोप द्या. काय मागायला लावलेलं बायकोनं? असं बायकोनं मागायला लावलेलं कुंभकर्णाला की मला जास्त काय करायचं आहे? जागायचं आहे, मला निद्रा नको. सरस्वती तोंडात बसली की त्यानं काय मागितलं हो? की मला 6 महिने जागा राहायचं आहे, 6 महिने मला निद्रेत राहायचं आहे. मग जशी सरस्वती वदली, वैखरी जशी वदली समर्थ म्हटले त्याप्रमाणे ब्रह्मदेवांना कार्य करावं लागलं. त्याला ढोल असं मोठमोठे ढोल वगैरे लावले तरी तो कुंभकर्ण 6 महिने काय उठत नव्हता. लक्षात ठेवा, त्याचे 6 महिने पूर्ण झाल्यानंतरच त्याला काय यायची हो? जाग यायची. म्हणजे समर्थ म्हटले वैखरीला किती महत्त्व आहे? वैखरीला किती महत्त्व आहे समर्थ म्हटले? कारण या वैखरीतून अखंड उत्तमाचंच आलं पाहिजे हो. वैखरीच वदली ना. समर्थ म्हटले वैखरीला म्हणजे शारदा मातेला नेहमी वंदन करायचं आहे की या वैखरीतून उत्तमाचंच काय व्हावं? जे काही शब्द आहेत ते उत्तमाचे शब्द जावेत, हीच काय करायचं आहे हो? आपल्याला मागायचं आहे हो. अखंड वैखरीला मागायचं आहे. कारण लक्षात घ्या,
ज्या वेळेस वैखरी, समर्थ म्हटले आंधे का पुत्र अंधा होत आहे, वैखरीच वदली ना. समर्थ म्हटले कुणाची वदली? वैखरी कुणाची वदली? अंधे का पुत्र अंधा होत आहे? द्रौपदीची. त्यामुळं महाभारत घडलं. समर्थ म्हटले म्हणजे वैखरी, एक वाक्य, एक शब्द किंवा वाक्य किती महत्त्वाचं आहे. समर्थ म्हटले म्हणून वैखरीला काय करायचं आहे हो? सद्गुरू आज्ञेच्या नामस्मरण म्हणजे त्याचं वेड लावलं पाहिजे हो. वैखरी उत्तमाचीच वदली पाहिजे. समर्थ म्हटले नाहीतर महाभारत घडणार. महाभारत म्हणजे काय हो? समर्थ म्हणले अघटित घटना या कशामुळे घडतात? वैखरीमुळे घडतात. कारण बघा, सुरुवातीला आपण शब्द अशब्द बोलतो, त्यानंतर त्या शब्द अशब्दाचं रूपांतर मोठ्या भांडणामध्ये होतं आणि त्या भांडणाचं रूपांतर आणखी काही वेगळ्याच प्रकारात होतं. म्हणून समर्थ म्हटले वैखरीवर ताबा ठेवता आला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला वैखरी म्हणजे काय हो? समर्थ म्हटले नुसतं बोलण्याचं नाही, खाण्याचं सुद्धा आपल्याला काय पाहिजे? ताबा पाहिजे. अखंड वैखरीला ताबा पाहिजे. म्हणून समर्थांनी वैखरी म्हणजेच शारदा माता, वैखरी म्हणजेच सरस्वती, तिला काय समर्थ म्हटले? तिला माझं काय असू द्या, नमन असू द्या. सकळ जनामध्ये नाम, राम नाम उत्तमोत्तम, श्रम जाऊनी विश्राम, चंद्रमौळी पावला. काय सांगितलंय हो? सकळ जनामध्ये नाम, राम नाम उत्तमोत्तम, श्रम जाऊनी विश्राम, चंद्रमौळी पावला. म्हणजे काय समर्थ इथं सांगतात की नामाचं सर्व जगामध्ये काय हो? रामनाम अतिशय काय आहे? श्रेष्ठ आहे. इथं काय सांगितलंय समर्थांनी? रामनाम उत्तमोत्तम, श्रम जाऊनी विश्राम, चंद्रमौळी पावला. चंद्रमौळी म्हणजे काय हो? श्री शंकर ज्या वेळेस विषप्राशन केलं होतं शंकरांनी, त्यावेळेस काय केलं हो? त्यांनी अखंड रामनाम जप केला. त्यावेळेस काय झालं हो? ते विषसुद्धा काय झालं हो? म्हणजे त्रास कमी होऊन त्यांना आराम मिळाला हो. नुसतं रामाचं नाव घेतलं तरी काय मिळालं हो? त्यांना आराम मिळाला. एवढं नामामध्ये काय आहे? सामर्थ्य आहे. समर्थ म्हटले एक माणसानं काय केलं हो? कधीच देवाचं नाव घेतलं नव्हतं. एकदा त्याच्या पायात काटा रुटला, त्यावेळेस हे राम म्हटला. तो काय म्हटला? हे राम. ज्या वेळेस तो मृत्युमुखी पावला, त्यावेळेस चंद्रगुप्तांनी पाहिलं की काय, ह्याच्या नावावरती फक्त एक नाम आहे. आता एका नामाची किती किंमत लावायची? एक नाम काय करू शकतं? ज्यावेळेस त्याचा आत्मा आला वरती स्वर्गामध्ये, त्यावेळेस चित्रगुप्त त्या आत्म्याला घेऊन कुठं गेले हो? यमदेवताकडे गेले. यम म्हटले आता मी पण सांगू शकत नाही की आत्म्याची किंमत, एका नामाची किंमत किती हे मीही सांगू शकत नाही. मग हे सगळेजण कुठं गेले? ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हटले मी पण सांगू शकत नाही एका नामाची. एक रामनाम त्यानं घेतले फक्त आयुष्यात, ह्या रामनामाची काय किंमत असू शकते? श्री शंकराकडे गेले सगळे. श्री शंकर म्हटले चला आपण श्री विष्णूंकडे जाऊ. मी पण सांगू शकत नाही एका रामाची काय किंमत आहे. महाविष्णूच काय करू शकतात? सांगू शकतात की एक नामाची काय किंमत आहे. हे सगळेजण ज्यावेळेस गेले त्यावेळेस विष्णू म्हणाले की अरे बाबांनो, नामाची महिमा म्हणजे नामाची किंमत किती आहे एक लक्षात ठेवा. तो पापात्मा आहे, ज्याला एका नामामुळं त्रिदेवांचं काय झालं हो? दर्शन झालं. सगळ्या देवदेवतांचं दर्शन झालं. म्हटल्यानंतर एक नामाची किंमत नक्कीच काय आहे हो? या सर्व गोष्टींपेक्षा काय आहे? श्रेष्ठ आहे. म्हणून परमेश्वरानं सद्गुरूंनी दिलेलं नामस्मरण समर्थ म्हटले कधीही काय करायचं नाही. समर्थ म्हटले टाकून द्यायचं नाही हो. नामस्मरण करायचं आहे. का तर त्या नामामध्ये खूप मोठी ताकद आहे. असंच एकदा काय झालं, बिभीषण काय करायचा? लंकेवरून भारतात यायचा आणि तिथं काय करायचा? श्रीरामांच्या मंदिरात रोज पूजा करायचा. त्याला सवय काय होती? तो जेवढी फुलं आणायचा बरोबर
ती फुलं काय करायचा त्या मंदिरात ठेवायचा आणि त्या फुलांमधील एक फूल उचलून काय करायचा व आपल्या पगडीत अडकवायचा आणि निघून जायचा. पुजाऱ्याला प्रश्न रोजच पडायचा की एवढं फुलाचा ढीग कोण आणतंय मंदिरामध्ये, मला काय कळतच नाही, कोण आहे हे आणणारा. त्यामुळं पुजारी काय करतो, एक दिवस लपून बसतो, कारण बघायचं असतं त्याला की कोण रोज पूजा करतंय मंदिरात, मी यायच्या अगोदर पण कोण पूजा करतंय. म्हणून तो काय केला हो, बसून राहिला. म्हणजे तिथंच काय केलं, फुलाच्या ढिगाच्या तिथंच कालचा म्हणजे जे ठेवलेला ढीग होता तिथंच थांबला. आणि एक साहजिकच आहे, बिभीषण म्हणजे कोण हो, साहजिकच आहे त्यांची आई कोण होती, राक्षसच होती ना, थोडक्यात राक्षसी परंपरेतलेच होते ना. मग त्यांनी काय केलं, आणलेली फुलं बरोबर कुठं ठेवली हो, त्या पुजाऱ्यांवरती ठेवली. म्हणजे साहजिकच आहे, आवाढव्य काय होतं शरीर होतं त्यांचं, त्यांच्या चिमटीत सहज काय येऊ शकत होते, ते पुजारी येऊ शकत होते. एवढा देह विभीषणाचा काय होता, मोठा होता. मग रोजच्या नियमाप्रमाणे त्यांनी काय केलं, श्रीरामांचं पूजन केलं आणि तिथं असलेली फुलं म्हणजे ठेवलेली फुलं त्यांनी स्वतः ठेवली फुलं आणि त्यातील काही फुलं उचलून घेताना ते पुजारी पण त्या फुलाबरोबर येऊन कुठं बसले हो, त्या पगडीत आले. आता तशीच पगडी घेऊन पगडीत काय ते पुजारी बसून कुठं गेले, श्रीलंकेला गेले. आणि श्रीलंकेला गेल्यानंतर मोठमोठ्यानं काय करायला लागले, पगडी काढून ठेवली हो. विभीषणानं घरी गेल्यानंतर पगडी काढून ठेवली. त्यावेळेस पुजारी मोठमोठ्यानं वरडायला लागले आणि काय म्हणाले की मला काय करा, वाचवा, मी चुकून तुमच्याबरोबर आलो. त्यावेळेस विभीषणाने आवाज ऐकला, त्यांना दिसलं की काय आहे, छोटा पुजारी आहे. मग ते काय म्हटले, बरं ठीक आहे, तुम्ही काय माझ्याबरोबर आलात का? हो म्हटला, की तुम्ही जी फुलं घेतलेली त्या फुलांबरोबर मी काय आलो, तुमच्यासोबत आलो. आता मला काय केलं पाहिजे, माझ्या घरी गेलं पाहिजे, नाही तर घरी काय बघतायत, वाट बघतायत. त्यावर विभीषण काय म्हटला, बरं ठीक आहे, मी एक चिठ्ठी देतो, ती चिठ्ठी घेऊन काय करा, तुम्ही समुद्रातून जा. तो म्हटला कसं शक्य आहे, एका चिठ्ठीनं कसं समुद्र मी पार काढणार. तर ते म्हटले जा, ती चिठ्ठी मी देतो, विश्वास ठेवा, नुसतं समुद्राला नमस्कार करा, तुम्हाला काय होईल, वाट मिळून जाईल. आता तो पुजारीला चिठ्ठी मिळाली आणि तो काय केलं, ती चिठ्ठी घेऊन समुद्राला नमन केलं आणि काय सांगितलं, वाट द्या. दिली वाट समुद्राने. निम्म्यापर्यंत काय गेला होतो पुजारी, चालत गेला आणि त्याला आठवलं की चिठ्ठी दिली आपल्याला. मग ती चिठ्ठी काय केली, त्या पुजाऱ्यानं उघडून पाहिली तर त्यात काय लिहिलेलं होतं, नुसतं श्रीराम लिहिलेलं होतं. मग त्या पुजाऱ्याला काय वाटलं की नुसतं श्रीराम लिहिलंय म्हटल्यानंतर काय हो, काय बघून लिहिलंय या व्यक्तीनं, तर नुसतं श्रीराम लिहिलंय. म्हणून तो काय करतो, तिथं चिठ्ठी टाकून देतो. कोण, पुजारी त्या क्षणाला पुजाऱ्याचा रस्ता काय होतो, लुप्त होतो आणि पुजारी काय हो, समुद्रात बुडतो. मग समर्थ म्हटले, किती नामामध्ये सामर्थ्य आहे ते कोणाला कळणार आहे, फक्त नाम घेणाऱ्याला कळणार आहे हो. नाम आवडीनं घ्यायचंय, समर्थ म्हटले, नाम परमेश्वराचं आवडीनं घ्यायचंय हो. मग ते कुठलंही नाम असू दे, प्रत्येक नामामध्ये काय आहे, समर्थ म्हटले, सामर्थ्य आहे. म्हणून बघा, समर्थ म्हटले, सद्गुरूंनी आपल्याला जे नामस्मरण दिलेलं आहे, नाम दिलेलं आहे, ते अखंड जपता आलं पाहिजे. कारण का, समर्थ म्हटले, त्याच्याशिवाय सामर्थ्य नाही हो, त्याच्याशिवाय सामर्थ्य नाही. म्हणून अखंड नाम जप करता आला पाहिजे. म्हणून इथं समर्थांनी सांगितलंय की नमो सकळ जनामध्ये नाम, राम नाम उत्तमोत्तम, श्रम जाऊनी विश्राम, चंद्रमौळी पावला. नामाचा महिमा थोर, रूप कैसे उत्तरोत्तर, परात पर परमेश्वर त्रैलोक्य धरता. नामाचा महिमा कसा आहे हो, थोर आहे. आत्ता आपण बघितलं की नामाचा महिमा किती थोर आहे. म्हणजे नामाचे महात्म्य व रूप उत्तरोत्तर काय होते हो, चढत आणि वाढतच जाते ना. म्हणजे अनुभवासच येते आपल्याला. पुढची ओवी काय समर्थांनी सांगितली, आत्मा रामच होकडे, लोक वावडे जिकडे तिकडे,
देह पडे मृत्यू घडे आत्मया विन. बघा, समर्थांना इथं तेच सांगायचं आहे की बाबा नामाचा महिमा थोर आहे. नाम काय होते हो, चढत राहते आणि वाढतच राहतो, त्याचा महिमा वाढतच राहतोय हो. नामस्मरणामध्ये किती ताकद आहे हे आपण पाहिलं. आता नुसतं एखादं संकट येऊ द्या आणि अंतकरणापासून नाम घ्यायचं, समर्थ म्हटले त्या क्षणी आपल्यावरचं संकट काय होतंय हो, टळतं. लक्षात ठेवा, एवढं नामामध्ये सामर्थ्य आहे. समर्थ म्हटले विश्वास नसेल तर करून बघा, अंतकरणापासून नामस्मरण करा. अहो कितीही मोठं संकट असू द्या, ते संकट घालवणारा तो आहे. लक्षात ठेवा, अनुभव ज्याला प्रचिती आहे, ज्याला अनुभव आहे त्यांना माहिती आहे. म्हणून समर्थ पुढं काय म्हणतात की आत्माराम म्हणजे परात्पर, म्हणजे जो परमेश्वर आहे, त्रैलोक्य धर्ता आहे, म्हणजे त्रैलोक्य धर्ता असा आत्माराम सगळीकडं भरला आहे असा आपल्याला अनुभव येतो. म्हणजे लोक जिकडे तिकडे वावरतात, तिकडे तिकडे हा आहेच. लक्षात ठेवा, आत्मा नसेल तर देह पडतो आणि मृत्यू येतो. म्हणजे त्याच्या वाचून, म्हणजे आत्मा नसेल तर ह्या देहाला काय म्हटलं जातं, मडच म्हटलं जातं ना. म्हणजे आत्म्या विन देह काय आहे हो, मडेच आहे समर्थ म्हटले. म्हणून अरे कळतंय, सगळ्याला कळतंय की आज आपण जे काय बोलतोय, मी जे काय हे बोलते, विवरण करते, निरूपण करते, श्रवण करते, ते कुणामुळं करते. समर्थ म्हटले अरे अंतरीचा अंतरात्मा आहे म्हणून. तो जर नसेल तर मला अर्धा एक तास सुद्धा माणूस तिथं बसू देणार नाहीत. लक्षात ठेवा, आपल्याला बसू देत आहेत म्हणजे का बसून देत आहेत. बघा, एखादं श्रवण चाललंय आणि त्या श्रवणामध्ये आत्मा नसलेला माणूस जर नेऊन ठेवला तर समर्थ म्हटले उपयोगाचं नाही. कारण ऐकणारच गेलाय तर नुसता आत्म्याविन देह ठेवून काय उपयोग आहे. आत्म्याविन देह म्हणजे काय आहे हो, नुसतं मडच आहे. समर्थ म्हटले काय उपयोग नाही. म्हणून अखंड त्या आत्मारामाची ओळख आपल्याला घेता आली पाहिजे. परंतु सगळं कळतंय पण वळतच नाही. समर्थ म्हटले सगळ्याला माहिती आहे, येतं आपल्याला, मशान वैराग्य येतं ना. समर्थ म्हटले एखादं कोण गेलं की आपल्याकडं काय येतं हो, मशान वैराग्य. लगेच आपण काय म्हणतो, काय नाही या जीवनामध्ये करल कमवल ठेवल एवढं हितच राहणार आहे. समर्थ म्हटले कळतंय पण वळत नाही, तरी दुसऱ्या दिवशी जाऊन लुबाडतंय दुसऱ्याचं. समर्थ म्हटले हे काय कामाचं नाही. आपण जे घेतलंय दुसऱ्याचं ते परत करता आलं पाहिजे. समर्थ म्हटले का हो, आपल्याला कुणाचंही ऋण परत घेऊन जायचं नाही. कारण का हो, समर्थांनी अखंड आपल्याला सद्गुरू चरित्रांमध्ये दाखले दिलेत, कर्जवाल्यांचे पण दाखले दिलेत ना हो. कुणाचंही ऋण ठेवून देह सोडायचा नाही. समर्थ म्हटले आपल्याला ऋण फेडता आलं पाहिजे. कारण का हो, ते ऋण फेडण्यासाठी पिशाच्च होऊन मागं लागले ना. बघितलं ना आपण त्या अध्यायामध्ये काय हो, अखंड त्या स्त्रीची बाळं, प्रत्येक बाळ व्हायचं आणि मरायचं. मग समर्थ म्हटले आपल्या जीवनामध्ये असं जरी काय घटना घडत असेल तरी विचारता आलं पाहिजे हो, आचरण कसं करायचं, काय उपाय आहेत. सगळे उपाय सद्गुरुचरित्रामध्ये सांगितले समर्थांनी. मग ते उपाय आपल्याला करता आले पाहिजेत. आत्माराम चहूकडे लोक वावडे जिकडे तिकडे, देह पडे मृत्यू घडे आत्मया विन. जीवात्मा शिवात्मा परमात्मा, जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा, आत्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा देव दानव मानवी. काय सांगितलं व समर्थांनी, चहूकडं हा अंतरात्मा आहे, जीवात्मा ही तोच आहे, शिवात्मा तोच आहे, परमात्मा तोच आहे, जगदात्मा तोच आहे, विश्वात्मा तोच आहे, गुप्तात्मा तोच आहे, आत्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा तोच आहे, देवात तोच आहे, दानवात तोच आहे, मानवात तोच आहे. लक्षात ठेवा, समर्थ म्हटले सगळीकडं तो काय आहे हो, अंतरीचा अंतरात्मा आहे. या 84 लक्ष जेवढ्या जीवयोनी आहेत त्या प्रत्येकामध्ये काय आहे हो, तो आत्माच आहे. आणि या
जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, जगदात्मा, विश्वात्मा, गुप्तात्मा, आत्मा, अंतरात्मा, सूक्ष्मात्मा, देव, दानव, मानव ह्यांच्यामध्ये बोलणे, चालणे आदी करून व्यवहार कोण करतोय हो? तोच करतोय. ब्रह्मादिक देवांच्या अवतार मालिका आत्म्यामुळेच होतात. म्हणजे सर्वसामान्याच्या व्यवहारात व अवतारी महात्म्यांच्या कृत्यात तोच करताय. लक्षात ठेवा, ब्रह्मादिक त्याच्यामुळेच होतात आणि जातात. लक्षात ठेवा, त्या अंतरीचा अंतरात्माच आहे ना. समर्थ म्हटले, देव असू द्या, दानव असू द्या, नाही तर मानव असू द्या, प्रत्येकाचं कार्य कोण करतंय हो? अंतरीचा अंतरात्मा करतोय. म्हणजे समर्थांनी किती सुंदर भाग दिलाय. समर्थ म्हणतात की जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, जगदात्मा, विश्वात्मा, गुप्तात्मा, आत्मा, अंतरात्मा, सूक्ष्मात्मा, देव, दानव, मानव यांच्या सर्वांमध्ये राहून जो कार्य करतोय त्याची ओळख आपल्याला घेता आली पाहिजे. कारण का हो? समर्थ म्हटले, तोच करतोय ना, तोच वदतोय, वैखरीतून तोच बोलतोय, कानाने तोच ऐकतोय. जर एकाच माणसाला बोलणं ऐकू आलं असतं, एकानेच ऐकलं असतं ना. समर्थ म्हटले, म्हणजे प्रत्येक घरामध्ये जेवढे जीवजंतू आहेत, घराच्या परिसरामध्ये जेवढे जीवजंतू आहेत, तेवढ्या सगळ्यांमध्ये कार्य कोण करतंय हो? तर तो अंतरीचा अंतरात्मा. सकळ मार्ग चालती बोलती, अवतार पंगतीची गती, आत्म्याकरिता होत जाती ब्रह्मादिक. सकळ मार्ग चालती बोलती. समर्थ म्हटले, सगळे मार्ग म्हणजे आणि सगळं म्हणजे जे काय आहेत सगळे सकळ मार्ग चालती बोलती, अवतार पंगतीची गती, आत्म्याकरिता होत जाती ब्रह्मादिक. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय बाबा, सगळ्यांचं तर कार्य तो करतोयच. सर्वसामान्य माणसाच्याही आंतरिक कार्य करणारा तोच आहे. आणि अवतार पुरुष श्रीकृष्ण स्वारी म्हणा, श्रीराम म्हणा, या प्रत्येक ज्ञानेश्वर माऊली घ्या, संत तुकाराम घ्या, संत चोखामेळा घ्या, संत नामदेव घ्या, संत जनाबाई घ्या, संत गोरा कुंभार घ्या. समर्थ म्हटले, अखंड त्यांच्यामध्ये म्हणजे अवतार पुरुष जे आहे त्यांच्यामध्येही कार्य करणारा तोच आहे. आणि सर्वसामान्य माणसाच्या अंतरीही कार्य करणारा तोच आहे. नादरूप, ज्योतिरूप, साक्षरूप, सत्तारूप, चैतन्य रूप, सस्वरूप, दष्टारूप जाणीजे. काय सांगितलंय हो? नादरूप, ज्योतिरूप म्हणजे जे काही म्हणजे काय इथं सांगायचं समर्थांना की नाद, ज्योती, साक्षीत्व, सत्ता, चैतन्य, सस्वरूप, दष्टा, नरोत्तम, वीरोत्तम, पुरुषोत्तम, रघुत्तम, सर्वोत्तम, उत्तमोत्तम, त्रैलोक्यवासी ही सर्व कुणाची रूपं आहेत? त्याचीच रूपे आहेत हो. सांगितले ना पुढं, नरोत्तम, वीरोत्तम, पुरुषोत्तम, रघोत्तम, सर्वोत्तम, उत्तमोत्तम, त्रैलोक्यवासी ही काय जी दिलेत ना समर्थ म्हटले सगळी रूपं, ही सगळी त्याचीच आहे. नाना खटपट आणि चटपट, नाना लटपट आणि झटपट, आत्मा नसता सर्व सपाट चहूकडे. आवाज ज्या काय आपल्या हालचाली चालल्यात ना, नाना खटपट चटपट, चवीचं खाऊ वाटतंय. समर्थ म्हटले, खूप काय चवीचं खाऊ वाटतं ना, काय पण खाऊ वाटतं. समर्थ म्हटले, काही खाऊ वाटतं. ते कशामुळं खाऊ वाटतंय हो? तो आंतरिक कार्याला आहे म्हणून चवी कळतात ना. चटपट, खटपट, जे काय संसारात खटपट चालली ना आता, ती कुणामुळं चालली? समर्थ म्हटले, तर तो अंतरीचा अंतरात्मा आहे म्हणून. सगळं काय अनेक प्रकारचे जे उद्योग आपण करतोय, कंपन्या चालवतोय, जे काही गडबडी करतोय, लटपटी करतोय, झटापटी करतोय, हे सर्व कुणामुळं चाललंय? समर्थ म्हटले, आत्म्यामुळंच चाललंय ना. भांडणं करतोय, एकमेकाला मारतोय, एकमेकाशी भांडतोय, एकमेकाचं बरं वाईट बघतोय, कुणाचं चांगलं बघतोय, हे आपलं आपण ठरवा. समर्थ म्हटले, जी काही सगळी कार्य करतोय आपण ह्या देहामधून, ती कशामुळं करतोय? समर्थ म्हटले, अखंड तो आंतरिक कार्याला आहे म्हणून. आंतरीचा अंतरात्मा आहे म्हणून खटपट चटपट झटापट सगळं चाललंय ना. आंतरीचा अंतरात्मा नसेल, जा भांडायला म्हणले समर्थ. तो लय जुनी भांडणं आहेत, त्याला म्हणा की जर तो मेला
म्हणजे तो देह गेला आणि आपल्याला खूप भांडायची इच्छा झाली त्याच्याबरोबर, तरी आपण भांडू शकतो का हो? भांडतो कुठपर्यंत आपण? भले कितीही राग आलेला असेल आणि त्याचा अंतरात्मा निघून गेलेला असेल, तरी आपण काय करतो? शांत होतो. म्हणजे नक्की आपला उत्साह कधी वाढतो? भांडणाला वाढू द्या, नाही तर खायला वाढू द्या, नाही तर कामाला वाढू द्या, नाही तर उद्योगधंद्याला वाढू द्या. समर्थ म्हटले हा उत्साह कुणामुळे आहे त्याची ओळख आपल्याला घेता आली पाहिजे. म्हणजे नाना कटपट आणि चटपट, नाना लटपट आणि झटपट, आत्मा नसता सर्व सपाट, चहूकडे आत्माच नसेल तर सगळीकडं शांतताच हो. कारण का हो, एखादं माणूस बघा, एखादं एवढं आवडीचं असतं, एवढं लोकांच्या प्रिय असतं, परंतु ते अचानक गाव सोडून दुसरीकडं राहायला जातं. त्यावेळेस प्रत्येकाला काय होतं? आपलंसं वाटणारं माणूस त्यांच्यापासून दूर गेलेलं असतं. त्यावेळेस काय वाटतं? व सर्व सपाट वाटतं. तसं अंतरात्मा जर नसता तर हे सगळं वसडच पडलं असतं ना. समर्थ म्हटले जिथल्या तिथं सगळीकडं चहूकडं आपल्याला काय दिसलं असतं? व सपाटच दिसलं असतं, कुठंच काही दिसलं नसतं. म्हणून समर्थ म्हटले की ही सगळी जी काय खटपट आहे आपली संसारातली, ती कशामुळं आहे? तो अंतरात्मा आहे म्हणून. आत्म्यावीन वेडे कुडे, आत्म्यावीन मडे बापुडे, आत्म्यावीन थडे रोकडे शरीराचे, आत्म्यावीन वेडे कुडे. म्हणजे समर्थ म्हणतात जी काय आडेवेडे घेतोय आपण जीवनामध्ये, ती कशामुळे हो? आत्मा आहे म्हणूनच ना. आणि आत्मा नसेल तर शरीर वेडे वाकडे होऊन बिचारं काय बनतं हो? मडं बनतं हो. आत्मा जर निघून गेला आणि त्या देहाकडं जर नाही बघितलं तर समर्थ म्हटले काय होतं? शरीर तसंच काय होतं? वेडवाकडं होऊन पडतं. बघा, एक माणूस, समर्थ बोध देत आहेत ऐका, एक माणूस एवढा खोडकर होता, एवढा खोडकर, मरताना पण काय केलं हो त्यानं? समर्थ म्हटले एवढा खोडकर की सारखे खोड्या करायचा, कोणाच्या बी खोड्या करायचा, आणि मरताना जर सरळ मरावं. समर्थ म्हटले मरताना पण काय झालं हो? पाठीला काय भिंतीला टेकून बसला आणि पाय काय केले हो? सरळ केले. मग समर्थ म्हटले तसंच मृत्युमुखी पावला. आणि लोकांना कळलंच नाही वाटतास, ते तसंच काय बसलं, अवघडून बसलं. खाली झोपावलं की पाय वर व्हायचे आणि खाली पाय केले की बॉडी काय व्हायची, डोकं उठून बसायचा तो माणूस. समर्थ म्हटले माणसं दमली अक्षरशः. कारण काय हो? कसं सरळ होत नव्हतं. म्हणून समर्थ म्हटले जास्त पण खोड्या करायच्या नाहीत, की जीवनाची अशी खोडी होऊन बसते. काय त्याला एवढं लोकांना हसू पण यायचं, रडू पण यायचं का हो? कारण तो व्यक्ती सरळच होत नव्हता. आयुष्यभर अशाच खोड्या केल्या. समर्थ म्हणले आता मरताना पण खोडी करून गेलं. अहो त्याला बसावलं की पायवर व्हायचे, खाली पाय केले की डोकं वर व्हायचं. समर्थ म्हटले कसं ती व्यक्ती शेवटी सगळं काय केलं हो? असं मुडपून काय केलं हो? पसरून त्याला काय केलं? साहजिकच काय केलं असेल हो? पाय आता मृत्युमुखी पडल्यानंतर काय हातन पाय काय असणार आहे? मग समर्थ म्हटले मोडावं लागलं असेल ना सरळ करण्यासाठी. मग एवढं आत्म्याविनं वेडे कुडे. म्हणजे समर्थ म्हटले आत्मा नसल्यामुळं काय झालं हो? ते शरीर तसंच येडं वाकडं होऊन बसलं ना. म्हणून लक्षात ठेवा, आत्म्याशिवाय शरीर नुसतं मड आहे. आत्म्याविन थडे रोकडे शरीराचे. शरीराला महत्त्व कुठपर्यंत? जोपर्यंत अंतरात्मा कार्याला आहे तोपर्यंतच, नाहीतर ते काय आहे हो? निवळ मडच ना. काय उपयोग नाही. समर्थ म्हटले म्हणून आत्मा आहे तोपर्यंतच त्याची जाणीव घेता आली पाहिजे, त्याची ओळख घेता आली पाहिजे. या विश्वामध्ये अहो कुणी घ्या, श्रीमंत घ्या, गरीब घ्या, कुणी घ्या, समर्थ म्हटले एकच लक्षात ठेवा की तो आंतरिक कार्याला आहे. म्हणून तुम्ही माझं माझं म्हणत असता, किंवा हे माझं, हे तुझं, हे म्हणत असतो आपण. हे कुठपर्यंत? समर्थ म्हटले जोपर्यंत अंतरात्मा, हाच नियम सगळ्यांना लागू पडतोय ना, की अंतरात्मा आहे तोपर्यंत सर्वजण कार्य करू शकतात, अन्यथा कार्य करू शकत नाहीत.
आत्मज्ञानी समजे मनी, पाहे जनी आत्मया लागुनी, भुवनी अथवा त्रिभुवनी आत्म्याविन वसे. ओस काय सांगितलंय हो? आत्मज्ञानी समजे मनी, पाहे जनी आत्मया लागुनी, भुवनी अथवा त्रिभुवनी आत्म्याविने ओस. आत्म्याचं मनातलं सगळं समजू शकतं ना. आत्मा आहे तोपर्यंत सगळं समजू शकतंय ना हो. म्हणजे समर्थ आत्मज्ञानी पुरुष म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचं? आत्मज्ञानी समजे मनी, आत्मज्ञानी पुरुष मनात हे समजून लोकांमध्ये अंतरात्म्याला पाहतात हो. म्हणून नाथांनी पाहिलं ना अंतरात्म्याला. कुणामध्ये पाहिलं हो? कुत्र्याच्या रूपात अंतरात्म्याला पाहिलं आणि तुपाची वाटी घेऊन मागं पळत होते ना. अरे नुसती कुत्रं काय केलं हो? कुत्रं काय घेऊन पळत होतो? पुरणपोळी तोंडात घेऊन पळालं तर नाथ त्याच्या पाठीमागं कशाची तुपाची वाटी घेऊन पळाले. अरे नुसती पोळी खाऊ नको, हे तूप पण खा. म्हणजे संतांनी आत्मज्ञानी पुरुषांनी काय ओळखलं होतं? लोकांमधील अंतरात्म्याला काय होतं? ओळखलेलं. म्हणून तर ना काशीवरून आणलेली गंगा उन्हामध्ये तरपडणाऱ्या गाढवाला कोणी पाजली? संत एकनाथ महाराजांनी पाजली. नाहीतर आपण तहानलेल्या माणसाला सुद्धा पाणी द्यायला काय करतो? मागं पुढं पाहतो. समर्थ म्हटले परंतु आत्मज्ञानी पुरुषांनी नेहमी अंतरीच्या अंतरात्म्याला काय केलं हो? जाणीवेतून पाहिलं हो. दुसऱ्यांमध्येच पाहू शकतात ना. आणि अखंड त्यांनी ती जाणीव धरली ना हो. म्हणून समर्थ म्हटले आत्मज्ञानी पुरुष मनात हे समजून लोकांमध्ये अंतरात्म्याला पाहतात. घर असो वा त्रिभुवन असो, आत्म्या वाचून ते काय आहे हो? ओस आहे. त्रैलोक्य त्या वाचून काय आहे हो? शून्यच आहे. त्रैलोक्य त्या आत्म्या वाचून काय आहे? ओस आहे. आत्म्या नसेल तर हे सगळं काय आहे हो? सगळं ओस आहे. समर्थ म्हटले परमसुंदर आणि चतुर, जाणे सकळ सारासार, आत्म्या विन अंधकार उभय लोकी. परमसुंदर आणि आमका मोठा सुंदर, चतुर व सारासारी विचारी आहे असे आपण म्हणतो. पण आत्मा नसेल तर दोन्ही लोकी काय आहे हो? अंधार. पण आत्मा अंतरी आहे म्हणून हे बोलतोय ना आपण. अंतरी आत्मा नसेल तर हे बोलू शकत नाही. सर्वांगी सीद सावध, नाना भेद नाना वेद, नाना खेद आणि आनंद तेनेची करिता. सर्वांगी सीद सावध. समर्थ म्हटले तो सर्व शरीरभर तत्पर व सावध आहे. अनेक भेद वेद खेद व आनंद त्याच्यामुळंच हो. सगळं काही त्याच्यामुळंच आहे. सिद्ध सावध वेदक सुख दुःख भोगता हे आरोप त्याच्यामुळंच होत आहेत ना. नाहीतर तो नसेल तर काय आरोप कोण करणार आहे आपल्यावर? काहीच करू शकत नाही ना कोणी. रंक अथवा ब्रह्मादिक एकची चालवी अनेक, पाहवा नित्या नित्य विवेक कोणी एके. काय सांगितलं हो? रंक अथवा ब्रह्मादिक. बघा ब्रह्मदेवापासून रंकापर्यंत तो सर्वांना एकटा चालवतोय ना. हे कळण्यासाठी कोणीतरी नित्यानित्य विवेक पाहावा. म्हणजे हा प्रत्येक कुणाला असतो व समर्थ म्हटले आत्मज्ञानी व्यक्तींना असतो. आणि हे पाहण्यासाठी नित्यानित्य विवेक असला पाहिजे. ज्याचे घरी पद्मिनी नारी, आत्मा तवरी आवडी धरी, आत्मा गेली या शरीरी तेज कैचे. बघा ज्याचे घरी पद्मिनी नारी, कितीही सुंदर पत्नी असेल आणि तिचा जर आत्मा निघून गेला, म्हणजे समर्थ म्हटले एखाद्याच्या घरी पद्मिनीसारखी सुंदर स्त्री असली तरी तिच्यात आत्मा आहे तोपर्यंतच पती काय करतो? तिच्यावरती प्रेम करतो. आत्मा निघून गेल्यावर शरीरात तेज कुठून राहणार हो? म्हणजे समर्थ म्हटले पती सुंदरीवर म्हणजे पत्नीवरती प्रेम कुठपर्यंत करतो? देहात आत्मराम नांदत असतो तोपर्यंतच. तो गेल्यानंतर आता कितीही सुंदर स्त्री असली, आत्मा निघून गेला तर कुणी तिला काय करत नाही हो? पूजून ठेवत नाही समर्थ म्हटले. कारण कितीही सुंदर स्त्री असली ती कुठपर्यंत सुंदर असते? समर्थ म्हटले आत्मा आहे तोपर्यंतच.
आत्मा निघून गेला की ते एक काय होतं हो, मड होतं. लक्षात ठेवा, समर्थ हेच सांगतायत की कशात अडकायचं नाही. समर्थ म्हटले आता हाच भाग आपण पतीच्या बाबतीत पण घडू शकतो ना. कितीही सुंदर पती असेल तरी काय होणार आहे. समर्थ म्हटले कुठपर्यंत शरीराचं तेज आहे, तो तेज कुठपर्यंत, तर तो अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंतच. म्हणजे दिसणं, वागणं, बोलणं, चालणं सगळं चाललंय कुणामुळं, तर तो अंतरीचा अंतरात्मा आहे. म्हणून आत्मा दिसेना ना भासेना, बाह्याकारे अनुमानेना, नाना मनाच्या कल्पना आत्मयाचेनी. आत्मा दिसेना ना भासेना. समर्थ काय म्हटले हो, आत्मा दिसत नाही आणि भासतही नाही. बाह्य आकाराने म्हणजे बाहेरच्या बाजूने पाहता त्याचे अनुमान करता येत नाही. आणि आत्म्यामुळेच अनेक कल्पना मन करत असतं. समर्थ म्हटले की आत्मा दिसत पण नाही, भासत पण नाही, परंतु त्याचं वास्तव्य कुठं आहे हो, शरीरामध्येच आहे ना. म्हणजे बाहेरून पाहिलं तर आत्मा आपल्याला कळतोय का हो, नाही कळत. परंतु आंतरी ज्या नाना कल्पना आहेत मनामध्ये, त्या कुणामुळे आहेत हो, आत्म्यामुळेच ना. म्हणजे आत्मा आहे म्हणूनच आपण कल्पना करू शकतो. आत्मा नसेल तर आपण कल्पना करू शकत नाही. आत्मा शरीरी वास्तव्य करी, अवघे ब्रह्मांड विवरी भरी, वासना भावना परोपरी किती म्हणून सांगाव्या. काय सांगितलं हो, आत्मा शरीरी वास्तव्य करी. आत्मा शरीर काय करतो, वास्तव्य करतो. अवघे ब्रह्मांड विवरी भरी म्हणजे सगळं ब्रह्मांड काय करतोय हो तो, आत्मा शरीरी वास्तव्य करी. म्हणजे आत्म्यामुळंच काय होतं, इथं काय सांगितलं, आत्मा शरीरी वास्तव्य करी, अवघे ब्रह्मांड विवरी भरी. म्हणजे आत्मा शरीरात राहतो व सर्व ब्रह्मांडात शिरून त्याचा विचार करतो. अनेक प्रकारच्या वासना भावना तो करतो. त्या किती म्हणून सांगाव्या, किती म्हणून सांगायच्या तो, अनेक आहेत. मनाच्या अनंत वृत्ती, अनंत कल्पना धरिती, अनंत प्राणी सांगो किती अंतर त्याचे. आता ह्या मनाचं नुसतं घेतलं तर किती हो, आपण या इथं बसलो तर अमेरिकेत फिरून येतो. म्हणजे सगळ्यापेक्षा फास्ट काय आहे, मन आहे. पण ते मन कोणामुळं कार्य करतंय हो, त्या अंतरीच्या अंतरात्म्यामुळं. म्हणून समर्थ म्हटले अनंत प्राण्याच्या मनातल्या अनंत वृत्ती तसेच अनंत कल्पना, त्याचे प्रकार किती म्हणून सांगणार आहे आपण. असं प्रत्येक माणसाच्या मनात काय काय चाललंय कोण सांगणार आहे. अनंत राजकारणे धरणे, कुबुद्धी सुबुद्धी उगरणे, कळवणे दणे चुकावणे प्राणी मात्रासी. आपण बघतोय अनंत राजकारण म्हणजे अनेक राजकारण करणे, सुबुद्धी दुर्बुद्धी यांचे वर्णन करणे, प्राणी मात्राला आपले विचार कळून देणे, फसवणे, हे सर्व आत्म्यामुळेच आहे. म्हणजे समर्थ म्हटले राजकारण, सुबुद्धी कुबुद्धी गुप्त विचार फसवणूक हे सर्व कोणामुळे, आत्म्यामुळंच आहे. एकास एक जपती टपती, एकास एक खपती लपती, शत्रुपणाची स्थिती गती चहूकडे. एकास एक जपती टपती म्हणजे समर्थ म्हटले आपण बघा एकमेकाला लय जपतो ना, कुणामुळं जपतो, म्हणजे एकास जपती टपती, आपण एखाद्याला खूप जपतो आणि एखाद्यावर खूप काय होतो, टपून राहतो ना, टपतो. समर्थ म्हटले म्हणजे समर्थाने तर काय सांगायचंय, चहूकडे एकास एक जपतात, टपतात, खपतात, लपतात, शत्रुत्वाने वागतात, जगामध्ये एकमेकाला फसवतात, हार खायला लावतात. कित्येक भक्त अनेक प्रकारचा परोपकार करतात, देह भिन्नत्वाने निरनिराळे काय घेतात, स्वाद घेतात. असे अनंत भेद आहेत, पण त्यात आत्मा मात्र एकच आहे. म्हणजे आत्मा मूळचा भेद असून असे अनेक भेद धरतो, पण या सर्व भेदमय कारभारात आत्म्याचे अभेद्य ढळत नाही. बघा अनंत म्हणून समर्थांनी तर ओवी दिली ना, अनंत राजकारणे धरणे, कुबुद्धी सुबुद्धी विवरणे, कळवणे दणे चुकावणे प्राणी मात्रासी. एकास एक जपती टपती, एकास एक खपती लपती, शत्रुपणाची स्थिती चहूकडे, पृथ्वीमध्ये परोपरी, एकास एक शितरिहारी, कित्येक भक्त
परोपरी परोपकार करीती, एक आत्मा अनंत भेद, देह परत्वे घेती स्वाद, आत्मा ठाईचा भेद भेदही धरी. बघा, आत्मा एकमेव असा आहे की प्रत्येकामध्ये काय हो अभेद रूपाने कार्य करतो, तो भेद करत नाही. देह परत्वे म्हणजे आता प्रत्येक देहाला कोणाला चिंच आवडते, कोणाला गुलाबजाम आवडतो, कोणाला काय काय आवडतं काय सांगता येत नाही. समर्थ म्हटले मान तो स्वाद जो घेतो तो आत्माच आहे हो. आत्मा अनंत भेद, देह परत्वे घेती स्वाद, आत्मा ठाईचा भेद भेदही धरी. पुरुषास स्त्री पाहिजे, स्त्रीस पुरुष पाहिजे, नवरीस नवरी पाहिजे, हे तो घडेना. काय सांगितलं समर्थ म्हटले की स्त्रीला काय पाहिजे हो, पुरुषाला काय पाहिजे हो, स्त्री पाहिजे हो. आणि स्त्रियांना कोण पाहिजे हो, पुरुष पाहिजे. म्हणजे नवऱ्याला काय पाहिजे, नवरीच पाहिजे हो. कारण स्त्रीचं लग्न पुरुषाचं लग्न पुरुषाशी होऊ शकत नाही, स्त्रीचं लग्न स्त्रीशी होऊ शकत नाही, नवरीचं लग्न नवरीशी होऊ शकत नाही. म्हणजे पुरुषाचं स्त्रीच पाहिजे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं आहे की पुरुषाचं म्हणजे पुरुषाला स्त्री पाहिजे, स्त्रीला पुरुष पाहिजे. म्हणजे पुरुषा स्त्रीचे व स्त्री पुरुषाचे काय असते, वेळच असतं ना. नवरीला नवरी पाहिजे असे कधी, नवरीला नवरी पाहिजे असं कधी होतं का हो, होत नाही. समर्थ म्हणले असं कधी होतच नाही. कारण नवरीला काय पाहिजे, नवराच पाहिजे. पुरुषाचा जीव स्त्रियांची जीवी, ऐसी नाही उठा ठेवी, विषय सुखाची गोवी तेथे भेद आहे. विषय सुख म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं, विषय सुखासाठी पुरुषांचा काय पाहिजे, जीव, व स्त्रियांची काय पाहिजे, जीवी असा प्रकार नसून विषय सुखाच्या आसक्तीमुळं काय होतो, भेद होतो. समर्थ म्हटले कुठलं लिंगभेद नाही आहे, तर स्त्री पुरुष हे वेगळं नाही आहे. फक्त हा कशामुळं आहे हो, सगळं विषय विकारांमुळे ह्यात काय आहे, भेद आहे. ज्या प्राण्यास जो आहार तेथेची होती तत्पर, पशुचे आहारी नर अनादरे वर्तती. काय सांगितलंय हो, ज्या प्राण्यास जो आहार, ज्या प्राण्याचा जो आहार आहे तेथेच तो काय होतो, तत्पर असतो. पशुचा जो आहार आहे त्याविषयी माणसे उदासीन असतात ना. लक्षात घ्या, आपण का उदासीन होतो माहिती आहे का, मिळालं नाही मग खाटकूट काय मिळालं नाही की माणूस काय खूप उदासीन होतो. आता जे खातच नाहीत ते समर्थ म्हटले उत्तमच आहे. आपला देश भारत देशामध्ये समर्थ म्हटले एवढं परमेश्वराने काय करून ठेवलं हो, एवढी समृद्ध आहे आपलं भारत देश, एवढा समृद्ध आहे की सगळीकडं भाजीपाला काय होतो, मनाने उगवतोय अजून. समर्थ म्हटले पण ही निसर्गाची सौंदर्यता आपल्यालाच कळत नाही. का हो, कारण आपलं काय झालंय, दुर्लक्ष झालंय ना. म्हणून समर्थ म्हटले जो ज्या प्राण्यास जो आहार तेथेची होती तत्पर, पशुचे आहारी नर अनादरे वर्तती. आहार भेद, देह भेद, गुप्त प्रगट उदंड भेद, तैसाची जाणावा आनंद वेगळाला. सगळीकडे भेद आहे का नाही हो, जेवणामध्ये पण फरक आहे ना. थोडं आपण इकडं कर्नाटक आंध्र प्रदेश भागात गेलो की काय होतं हो, आहार बदलतो. म्हणजे समर्थ काय म्हटले, आहार, भोग, देह, आनंद ह्यामध्ये गुप्त किंवा प्रगट असे अनेक काय आहेत, भेद आहे. पण सर्व भेदामध्ये आत्मा काय आहे हो, अभेद आहे, एकरूपच आहे ना. म्हणजे समर्थांनी आता काय सांगायचं आहे की बाबा ज्या प्राण्याचा जो आहार आहे तिथं तो काय असतो, तत्पर असतो ना. माणसं पण प्राण्याचा आहार करतात, लक्षात ठेवा. म्हणजे समर्थ म्हटले ज्याचा जो आहार आहे तो काय असतो, तत्पर असतो. पण कुणामुळं हे कळलं पाहिजे. मटण खाऊ वाटलं की कुठं पण जातो ना आपण, का जातो. समर्थ म्हटले का तर काय हो, आहार माणसाचा नसून सुद्धा काय आहे हो, माणसाच्या आवडीचं आहे. लक्षात ठेवा. आहार भेद, देह भेद, गुप्त प्रगट उदंड भेद, तैसाची जाणावा आनंद वेगळाला. सगळीकडे आहार भेद आहे. प्रत्येक ठिकाणी जेवणात प्राण्यांचा आहार वेगळा आहे, माणसाचा आहार वेगळा आहे म्हणून. आणि देहभेद, प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं आहे, एकसारखं कोणच नाही. गुप्त आहे, प्रगट आहे, उदंड भेद, तैसाची जाणावा आनंद वेगळाला. समर्थ म्हणले आनंद घेता आला पाहिजे. सिंधू भूगर्भीची निरे, त्या निरामधील शरीरे,
आवर्णोदकाची जळचरे अनंत मोठी, सिंधू भूगर्भीची निरे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय की समुद्रात किंवा भूगर्भातील प्राण्यात तसेच आवर्णोदकामध्ये अत्यंत मोठमोठ्या शरीराची जलचरे आहेत. म्हणजे समुद्राच्या पोटात काय आहे तो अनंत प्राणी असतात आणि त्यातली काय हो आवर्णोदकातली जलचरे म्हणजे ती काय फार मोठी येतो. देव मासा पाहिला तर आपण काय हो चक्कर येऊन पडू एवढा मोठा मासा असतो. सूक्ष्मदृष्टी आणि तामना शरीराचा अंत लागेना, मा तो अंतरात्मा अणुवाणा कैसा येतो. सूक्ष्मदृष्टी आणि तामना म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय, सूक्ष्मदृष्टीने पाहता ह्या शरीराचा अंत लागत नाही. मग तो तर काय आहे हो अंतरात्मा आहे. त्याचे अनुमान कसे करता येईल समर्थ म्हणतात. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, सूक्ष्मदृष्टीने पाहता अपरिमित असंख्य शरीरे आहेत, त्यांचा काय लागत नाही अंत लागत नाही. मग त्या अनंताचा अंत कसा लागावा, होऊ शकत नाही हो. कारण अशी अनेक शरीर आहेत की ज्याचं काय होत नाही उलगडच होत नाही हो. मग अशी अनेक शरीरं आहेत, मग असंख्य शरीरं आहेत. सूक्ष्मदृष्टीनं आपण पाहायला गेलो तर असे अपरिचित असंख्य आहेत व आपल्याला काय सगळंच माहिती आहे का प्राणी मात्रातलं 84 जीव योनीतले आपल्याला दिसतात डोळ्यानं तेवढेच प्राणी माहीत आहे. समर्थ म्हटले असे किती आहेत 84 लक्ष जीव योनी आहे. म्हणजे निश्चितच प्राणी काय आहेत वेगवेगळे आहेत. आपल्याला परिचयाचे किती आहेत हो थोडेफारच आहेत. मग जर ती परिचित नसलेले प्राणी जर असंख्य असतील, त्याचाच मेळ लागत नसेल, समर्थ म्हटले त्याचाच अंत लागत नसेल, तर ह्या अनंताचा अंत तुम्हाला कसा लागणार आहे, लागू शकत नाही हो. सूक्ष्मदृष्टी आणि तामना शरीराचा अंत लागेना, मा तो अंतरात्मा अनुमाना कैसा येतो. देहात्मयोग शोधून पाहिला तेने काही अनुमानला, स्थूळ सूक्ष्माचा गलबला गता गोवी. काय सांगितलंय हो, देहात्मयोग शोधून पाहिला. काय समर्थ म्हणतात की देहात्मयोग काय झाला हो शोधून पाहिला. म्हणजे देह व आत्मा यांच्या संयोगाने जी जी कार्य होतात त्यांचा सूक्ष्म शोध काय घेतला पाहिजे. म्हणजे अंतरात्म्याविषयी काहीसे काय करता येतात हो अनुमान करता येते. नाहीतर स्थूळ व सूक्ष्म ह्यांच्या गोंधळात काहीच कळायचं नाही हो. समर्थ म्हटले की देह व आत्मा यांच्या संयोगानं जी जी कार्य होताना दिसतात आपल्याला त्याचा सूक्ष्म शोध घेता आला पाहिजे. त्यामुळं आपल्याला काय करता येतं हो अंतरात्म्याविषयी अनुमान करता येतं. म्हणजे समर्थाने इथं काय सांगितलंय, देहात्मयोग शोधून पाहिला. आत्म्याचा आणि देहाचा योग कसा आहे हे जर शोधून पाहिलं तर आपल्याला थोडंफार अनुमान येऊ शकतो. आत्मा आपल्याला एकच माहीत आहे काय हो, आत्मा जर देहामध्ये नसेल तर कार्यच होऊ शकत नाही. तो देह म्हणजे काय हो नुसतं मडई. समर्थ म्हटले त्या देहाला कुठलाही अधिकार नाही. ज्या देहामधून आत्मा निघून गेलाय समर्थ म्हटले ते निव्वळ मड होतं. समर्थ म्हटले त्याला द्वैतातला कुठलाही अधिकार नसतो, काहीच करण्याचा अधिकार नसतो. अहो भले भल्यांना वाटतं मृत्यू येऊ नये. बघा म्हाताऱ्या माणसाला जर आपण म्हणायला गेलो, आजीबाई एवढं वय झाले आता तरी जावा तुम्ही, तर ती म्हातारी काय म्हणते हो, तुम्हीच जावा, तो मला काय गरज आहे. आपल्याला ती कथा माहीत असेल की एक आजीबाई होती हो, काय म्हणायची हो सतत उलट बोलायची. ती आजी काय म्हणायची, तिला जर कोण काय म्हणाय गेलं तर ती काय म्हणायची, तुम्हीच मरा. काय म्हणायची, तुम्हीच चचू द्या म्हणजे काय हो मरा म्हणजे म्हणायचे थोडक्यात. एक दिवस काय झालं, तिला लग्नाला नेलं. सगळ्याला माहीत होतं ती म्हातारी काय ना काय अपशकून बोलते, अपशब्द बोलते, म्हणून ती सगळेजण बोलायचे काय करायचे टाळायचे सगळे. आता एक जण काय आला हो बोबडं बोलणारा आला आणि त्यानं आजीला विचारलं की आजी कधी म्हणजे कधी जाणार आहे घरी असं त्याला म्हणायचं होतं. पण तो काय म्हणतो कधी खपणार आहे असं त्या आजीला ऐकू गेलं त्याच्या बोलण्याचं. एवढं तो काय होत होता बोबडं बोलत होता. मग त्यावेळेस ती आजी काय म्हणली, आजीनं नीट ऐकायचं ना, तर आजीला काय वाटलं
आजी तू कधी खपणार आहे असंही पोरगा म्हणतो. ती काय म्हटली, आधी नवरा नवरी खपू दे, आधी वराड खपू दे, सगळं पाहुणे रावळे खपू दे, चचू दे. ती काय म्हटली तिच्या भाषेत, सगळं चचू दे मग मी चचीन. म्हणजे बघा समर्थ म्हटले की देह कितीही वयस्कर झाला तरी त्याला मरू वाटत नाही. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हटले की देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंत कार्य काय करावंच लागतं ना. अंतराच्या अंतरात मिळेल तोपर्यंत कार्य करावंच लागतं. म्हणून समर्थ इथं म्हणतात, देहात्मयोग शोधून पाहिला तेने काही अनुमानला, स्थूळ सुषमाचा गलबला गतागोवी. गतागोवी उगवाव्या कारणे केली नाना निरूपणे, अंतरात्मा कृपाळूपणे बहुतामुखे बोलिला. गथागोवी उगवाव्या कारणे म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, बाबा हा गोंधळ नाहीसा करण्यासाठी सगळी निरूपणे चालली आहेत. ती निरूपणे सुद्धा अंतरात्म्याच्या दयाळूपणाने अनेक सत्पुरुषांच्या मुखाने बोलला आहे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं आहे बाबा, की हा सगळा गोंधळ थांबावा म्हणूनच सगळी काय करतात, सगळी निरूपणं चालली आहेत. समर्थ म्हणतायत की हा सगळा गोंधळ थांबावा म्हणूनच सगळीकडे निरूपणे चाललेली आहेत. आणि ती निरूपणे सुद्धा कोण सांगतंय हो, अंतरात्मा सांगतोय ना. कोणाच्या रूपानं, सज्जन रूपा म्हणजे दयाळूपणाने अनेक सत्पुरुषांच्या मुखावरने काय चाललेली आहेत, ही सगळी निरूपणे चाललेली आहेत. हा गोंधळ मोडावा, अंतरात्मा प्रत्ययास यावा यासाठी ही सगळी निरूपणे चालली आहेत. ती सुद्धा अंतरात्म्यानेच अनेक संत सज्जनाच्या मुखांनी केली आहेत. लक्षात ठेवा. म्हणजे सगळं काय आहे हो, हे सगळं जे आपण बोलतोय चालतोय हे सगळं कशामुळं आहे, अंतरात्म्यामुळेच आहे. गथागोवी उगवया कारणे केली नाना निरूपणे, अंतरात्मा कृपाळूपणे बहुतामुखे बोलिला. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे आत्माराम निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.